नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत सांबर. आणि हे सांबर इडली, उत्तप्पा, डोसा आणि मेदूवडा या सर्वांसोबत खाल्लं जातं. तर एकदम टेस्टी सांबर होतं. त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. या वाटीने मी मूग डाळ आणि तूर डाळ मोजून घेतलेली आहे. तर ही डिनर सेटमधली वाटी आणि या वाटीचं माप एकच आहे. आपण डाळ शिजवून घेऊया. या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या कुकरमध्ये शिजवून घेऊ. यामध्ये शिजण्यापुरतं पाणी ओतून घ्यायचे. अर्धा टीस्पून आपण हळद टाकून घेऊया. त्यानंतर 1 टेबलस्पून तेल टाकायचे. आता कुकरला झाकण लावून घ्यायचंय आणि मीडियम हीटवरती 1 शिट्टी काढायची आहे. त्यानंतर गॅसची हीट लो करायची आहे आणि लो हीटवरती 3-4 मिनटं कुकर ठेवायचं आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. वाफ घालवायची नाही आहे कुकरची. साधा कुकर असेल तर 2-3 शिट्ट्या काढून घ्या. डाळ शिजते तोपर्यंत आपण हे साहित्य पाहून घेऊया. तर त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. मी या 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. 2 किंवा 3 शेवग्याच्या शेंगा तुम्ही वापरू शकता आणि या मीडियम साईजच्या आहेत. जर मोठ्या असतील तर 2च वापरा. त्यानंतर हा थोडासा भोपळा घेतला आहे मी. तर हा भोपळा कापताना त्याचा आतला पोर्शन जो आहे पांढरा तो थोडासा काढून टाकायचा आहे. मीडियम साईजचे 2 वांगे, मीडियम साईजचे 2 टोमॅटो, 1 छोटा बटाटा, 1 मध्यम आकाराचा 4 बेडगी मिरच्या, 12-13 कढीपत्त्याची पाने, 2 मध्यम आकाराच्या लसणाच्या कुड्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 रुपयाच्या आकाराचं हे आमसूल घेतले मी. तर हे पहा एकदम पातळ असतं. तर ते पातळ पीस अंदाजे 1 रुपयाच्या आकारा एवढं आमसूल आपल्याला वापरायचं आहे. आमसूल नसेल तर चिंच वापरा. फ्रेश कोथिंबीर घेतली आहे. एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तरीही तुम्ही हे सांबर बनवू शकता, पण या भाज्या वापरल्यामुळे एकदम भारी चव येते. लसूण आणि आल्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि टोमॅटोची आपण प्युरी करून घेऊया आणि बाकी सगळं आपण कट करून घेऊया. हे पहा सगळं आपण कापून घेतलेलं आहे. तर सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आलं लसूण पेस्ट सुद्धा करून घेतली आहे आणि टोमॅटोची प्युरी सुद्धा करून घेतली आहे. शेवगा, वांग, भोपळा, बटाटा या सगळ्या भाज्या पातेल्यात काढून घेतल्यात आणि शिजण्यापुरतं पाणी त्यात टाकून घेतले. त्यानंतर मीठ सुद्धा चवीपुरतं टाकून घेतलंय. 1 उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मीडियम हीटवरती भाज्या शिजवून घ्यायच्यात. आपल्याला भाज्या 10% कच्च्याच ठेवायच्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. कुकर थंड झालाय. आता डाळ शिजली आहे की नाही ते पाहूया. डाळ छान शिजली आहे. घट्ट झाल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते हलवून घ्यायचे. चला आता सांबर तयार करून घेऊया. कढई तापली. यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं जास्तच वापरायचे. यामध्ये आपण अर्धा टीस्पून मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की लगेच अर्धा टीस्पून जिरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कढीपत्त्याची 12-13 पाने टाकून घेऊया. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला. आता यामध्ये बेडगी मिरची टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता 4 टेबलस्पून सांबर मसाला टाकून घेऊया. अर्धा टेबलस्पून मटन मसाला टाकायचा आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे. 1.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकायची आहे. जास्त झणझणीत सांबर आवडत असेल तर 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाका. आणि छान तरी कलरसाठी तुम्ही बेडगी मिरची पावडर टाकू शकता. ती तिखट नसते, फक्त कलरसाठी असते. त्यानंतर ही टोमॅटो प्युरी टाकून आपण हे छान परतून घेऊया. 2-3 मिनटं छान परतवायचे. आपण यामध्ये आता शिजवलेली डाळ टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये आमसूल टाकूया आणि या शिजवून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकून देऊया. त्या भाज्यांमधलं पाणी सुद्धा सगळं यामध्ये टाकून घ्यायचे. हे सगळे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता आपण यामध्ये लागेल तसं गरम केलेलं पाणी टाकायचंय. स्पेशली पाणी गरम करून घ्यायचंय यामध्ये टाकण्यासाठी.
आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. पहा, अशा प्रकारे आपल्याला सांबर करायचंय. जास्त घट्ट करायचं नाहीये, पातळच ठेवायचंय सांबर थोडंसं, कारण थंड झाल्यावरती ते घट्ट होतं. आता छान उकळी येऊन देऊया आणि उकळी आल्यानंतर 4-5 मिनिटं लो हीटवरती ठेवूया. मग गॅस बंद करून घ्यायचा. 10 ते 12 माणसांना पुरेल एवढा आपला सांबर तयार आहे. हे पहा, मस्त सांबर तयार झालंय आपलं. तर तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.